Reproductive health, according to World Health Organization म्हणजेच WHO, total well-being in all aspects of reproduction, that is PEBS म्हणजेच physical, emotional, behavioral and social, is called a reproductive health. A society with people having physically and functionally normal reproductive organs and normal emotional and behavioral interaction among them in all sex related aspects might called a reproductively healthy society. India was first to initiate action plans called RCH, reproductive and child health care programs, in 1951 1951 मध्ये. Reproductive health can be improved by audio visual and print media. Various steps to create awareness by government and NGOs, awareness through parents, relatives, close friends and teachers, and introducing sex education in school and so on. एमनिओसेंटोसिस ही एक प्रोसेस आहे ज्याच्याने आपण फिटसचं सेक्स डिटरमाइन करू शकतो आणि वेरियस जेनेटिक डिसऑर्डर्स पण डिटेक्ट करू शकतो. इट इज डन बाय कॅरिओटाइप ऑफ एमनिओटिक फ्लुइड सेल्स अँड इट कॅन बी इंड्युस्ड 14 ते 18 वीक्स ऑफ प्रेग्नन्सीमध्ये. आणि इट वॉज मिसयूज्ड फॉर सेक्स डिटर्मिनेशन अँड फिमेल फिटिसाइड म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. त्यामुळे इन इंडिया इट इज स्टॅच्युनरी बॅन्ड. नंतर 1900च्या काळामध्ये वर्ल्डची पॉप्युलेशन 2 बिलियन होती आणि इंडियाची 1947ला 350 मिलियन होती. 2000ला वर्ल्ड 6 बिलियन, इंडिया 1 बिलियन. 2011मध्ये 7.2 बिलियन वर्ल्ड आणि 1.2 बिलियन इंडिया. मग रिझन्स फॉर इंडियन पॉप्युलेशन एक्सप्लोशन आर रॅपिड डिक्लाइन इन डेथ रेट, नंतर MMR आणि IMR. MMR म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आणि इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट आणि इन्क्रीज इन रिप्रोडक्टिव्ह एज, हे 4थं रिझन आहे. थ्रू RCH दो वी कुड ब्रिंग डाऊन पॉप्युलेशन ग्रोथ रेट बट इट वॉज ओनली मार्जिनल. अकॉर्डिंग टू 2011 रिपोर्ट पॉप्युलेशन ग्रोथ रेट वॉज लेस दॅन 2%. पण हे दिसायला जरी कमी दिसत असलं तरी सच अलार्मिंग ग्रोथ रेट could lead to absolute scarcity of even basic requirements. Most important step to overcome this was taken by government are motivate smaller family using contraceptive methods, incentives वगैरे दिले जात होते. Advertisement in media and slogans. Marriage age for female is 18 years and male साठी 21 years करण्यात आलं. आता पुढे आहे कॉन्ट्रासेप्शन. कॉन्ट्रा म्हणजे अँटी आणि कॉन्सेप्शन म्हणजे प्रेग्नेन्सी, म्हणजेच मेथड टू प्रिव्हेंट प्रेग्नेन्सी. आता आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे, त्याचे फीचर्स ट्रिक AEIOU आणि RC. ए म्हणजे अवेलेबल इझिली, ई म्हणजे इफेक्टिव्ह, आय म्हणजे नो इंटरफेरन्स विथ सेक्शुअल ॲक्टिव्हिटी किंवा प्लेजर, ओ म्हणजे झिरो साईड इफेक्ट्स किंवा मिनिमम साईड इफेक्ट्स, यू म्हणजे युजर फ्रेंडली, आर म्हणजे रिव्हर्सिबल आणि सी म्हणजे चीप. आता हे जे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत ते 2 प्रकारचे असतात, परमनंट आणि टेम्पररी. परमनंटला स्टरिलायझेशन मेथड्स पण म्हणतात. त्यामध्ये 2 येतात, ट्युबेक्टॉमी आणि वॅसेक्टॉमी. आता पहिल्यांदा ट्युबेक्टॉमी फिमेल्समध्ये केली जाते. फॅलोपियन ट्यूबला कट करून टाय करतात आणि इन्सिजन इन लोअर ॲब्डॉमेन किंवा थ्रू वजायना. नंतर वॅसेक्टॉमी जे आहे ते मेल्समध्ये केलं जातं. नो स्पर्म्स इन सीमन, स्पर्मॅटोजेनेसिस ऑकर होतं. स्पर्म्स इन इपिडेडायमिस आर प्रेझेंट, पण वासाइफ्रेंशिया इज टाईड अँड कट म्हणजे कट करून टाय करतात. त्यासाठी स्मॉल इन्सिजन इन स्कॉर्टम बोथ साईडला आणि बोथ साईडला. हे जे परमनंट मेथड्स आहेत, परमनंट मेथडला सर्जिकल मेथड किंवा स्टेरिलायझेशन पण म्हणतात. हे हायली इफेक्टिव्ह आहेत पण यांची रिव्हर्सिबिलिटी व्हेरी पुअर. दुसरं टाईप आहे टेम्पररी. टेम्पररीला कमी साईड इफेक्ट्स असतात आणि चान्सेस ऑफ फेल्युअर परमनंटपेक्षा थोडेसे हाय असतात. हे टेम्पररी जे आहेत त्याच्यामध्ये पण 2 आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरलमध्ये पहिल्यांदा रिदमिक किंवा कॅलेंडर मेथड किंवा पिरियॉडिक ॲब्स्टिनेन्स. ह्याच्यामध्ये अवॉइड क्वाइटस बिटवीन 10th to 17th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल वेन ओव्युलेशन इज एक्सपेक्टेड टू ऑकर.
सेकंड नॅचरल मेथड आहे कॉयटस इंटरप्टस किंवा त्याला विड्रॉल मेथड पण म्हणतात. विड्रॉल ऑफ पेनिस फ्रॉम वजायना जस्ट बिफोर इजॅक्युलेशन. ह्याच्यामध्ये अवॉइड इन्सेमिनेशन हे प्रिन्सिपल आहे. नंतर तिसरा आहे लॅक्टेशनल अमोनोरिया. ह्याच्यामध्ये रोल ऑफ हार्मोन आहे, कारण प्रोलॅक्टिन ड्युरिंग लॅक्टेशन पिरियड इज हाय विच सप्रेस गोनॅडोट्रॉफिन्स म्हणजेच LH आणि FSH. सो ओव्युलेशन डज नॉट ऑकर. दिस ऑकर ओनली वेन इंटेन्सिव्ह लॅक्टेशन पाहिजे, म्हणजेच एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग पाहिजे. इट इज इफेक्टिव्ह ओनली अप टू मॅक्सिमम 6th month आफ्टर डिलेवरी. आणि जे चान्सेस ऑफ फेल्युअर नॅचरल मेथड्सचे खूपच हाय असतात. नंतर पुढे आर्टिफिशियल मेथड्स. आर्टिफिशियल मेथड्समध्ये 5 आहेत. बॅरियर मेथड्स, नंतर पिल्स, नंतर परत इंजेक्शन, इम्प्लांट्स आणि पुढं IUD किंवा त्यालाच IUCDs पण म्हणतात. पहिलं आर्टिफिशियल मेथड बॅरियर मेथड. याच्यामध्ये प्रिन्सिपल काय आहे, स्पर्म आणि ओव्हन फिजिकली मीटिंग त्यांचं प्रिव्हेंट केलं जातं. हे जे दोन आहेत प्रकार, फिजिकल आणि केमिकल. केमिकलमध्ये स्पर्मिसायडल जेलीज, क्रीम्स, फोम्स वगैरे यूज केले जातात. आणि इट इज युज्ड विथ फिजिकल बॅरियर टू इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ज, म्हणजेच बॅरियर मेथडचे इफिशियन्सी वाढवण्यासाठी. केमिकल कॉन्ट्रासेप्टिव्ज डेल्फेन आहे, परसेप्टिन आहे, वोल्पर जेलीज आहेत, कॉन्टाल्स आहेत, एरोझल फोम आहेत, नंतर क्लोरिमिन टी असं एक्सेट्रा आहेत. आता फिजिकलमध्ये मेल कॉन्डम आणि दुसरं फिमेल कॉन्डम म्हणजेच फेमिडोम्स. मेल कॉन्डम इज मेड अप ऑफ थिन रबर अँड लॅटेक्स शीथ. इट कवर पेनिस जस्ट बिफोर कॉयटस. अवॉइड इन्सेमिनेशन आणि याचं सरकारकडून ब्रँड केलं जाणार आहे निरोध. नंतर फेमिडोम फिमेलमध्ये बॅरियर मेथड्समध्ये 4 आहेत. फेमिडोम आहे, नंतर वॉल्ट्स आहे, डायफ्रॅम आहे, सर्वायकल कॅप्स आहेत. इट ब्लॉक एंट्री ऑफ स्पर्म्स थ्रू सर्विक्स. कॉन्डम्स म्हणजेच फेमिडोम्स जे आहेत ते वजायनाला कवर करतात आणि वॉल्ट्स, डायफ्रॅम आणि सर्वायकल कॅप्स आहेत ते सर्विक्सला कवर करतात. आणि हे तिघं जे आहेत ते रियुजेबल आहेत. नंतर फेमिडोम्स, वॉल्ट्स आणि डायफ्रॅम जे आहेत ते मेडअप ऑफ रबर. मेल कॉन्डम किंवा फेमिडोम आर डिस्पोजेबल, युजर फ्रेंडली आणि प्रोटेक्ट फ्रॉम STDs. सेकंड आहे पिल्स, कॉन्ट्रासेप्टिव्ह ओरल पिल्स. याच्यामध्ये 2 असू शकतात. पहिल्यांदा स्टेरॉइडल OCPs आणि दुसरं नॉन स्टेरॉइडल म्हणजेच सहेली. सहेली आर नॉन स्टेरॉइडल, नॉन हार्मोनल, डेव्हलप्ड बाय CDRI सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौमध्ये. वन्स अ वीक पिल आहे, व्हेरी लेस साईड इफेक्ट्स आहेत आणि हाय कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हॅल्यू आहे. ह्याच्यामध्ये सेंट्रोक्रोमेन म्हणजेच ऑर मिलॉक्सिफेन यूज केलं जातं. हे काय करतं, ब्लॉक्स द इस्ट्रोजन रिसेप्टर्स ऑन एंडोमेट्रियम, जेणेकरून एंडोमेट्रियम वॉलची डेव्हलपमेंटच होत नाही. तर त्यामुळं इनहिबिट इम्प्लांटेशन. आणि हे जे आहे ते अँटी इस्ट्रोजन आहे, इस्ट्रोजनचे रिसेप्टर्स ब्लॉक केल्यामुळं. नंतर स्टेरॉइडल OCPsमध्ये 2 प्रकारे असू शकतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दोघांना मिळून आणि नुसतं प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनला मिळून त्याचं एक्झाम्पल आहे माला D अँड माला N. आणि दुसरं नुसतं प्रोजेस्टेरॉन असलेलं मिनी पिल्स. यांचं प्रिन्सिपल काय आहे, स्टार्ट विदिन पहिले 5 दिवस, सायकलच्या पहिल्या 5 दिवसामध्ये चालू करू शकतो. नंतर ह्याला पुढं 21 दिवस टॅबलेट्स डेली घ्यायच्यात. नंतर 7 दिवसाचा गॅप, मग त्यामध्ये मेन्स्ट्रुएशन होते आणि मग परत एकदा सायकल कंटिन्यू. इट इनहिबिट ओव्ह्युलेशन, अल्टर सर्विक्स म्युकस क्वांटिटी म्हणजेच रिटार्ड स्पर्म एंट्री आणि इनहिबिट इम्प्लांटेशन. OCPचं वेगळ्या प्रकारे एक क्लासिफिकेशन करता येतं. मोनोफेजिक कंबाईंड पिल्स, मल्टीफेजिक कंबाईंड पिल्स, मिनी पिल्स आणि सहेली. मोनोफेजिकमध्ये काय आहे, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल आहे ते पूर्ण ते 21 दिवसाच्या गोळ्यांमध्ये त्यांची लेवल सेमच राहते. त्याचं एक्झाम्पल आहे माला D आणि माला N. नंतर मल्टीफेजिक कंबाईंड पिल्स आहेत, त्याच्यामध्ये काय इस्ट्रोजनचं लेवल 21 दिवस सेमच असतं गोळ्यांमध्ये, पण प्रोजेस्टेरॉनचं लेवल आहे ते हळूहळू इन्क्रीज केलं जातं. ह्याचं एक्झाम्पल आहे ट्रायक्विलर ऑर्थोनोवम,
आणि मिनी पिल्स माहिती आहे, प्रोजेस्टेरॉन ओनली पिल्स. आणि चौथं आपलं सहेली आपल्याला माहीतच आहे. तिसरं आहे इंजेक्शन्स आणि इम्प्लांट्स. इंजेक्शन्स जे आहेत त्यांचं ड्युरेशन 2 ते 3 मंथ असू शकतं आणि इम्प्लांट्सचं 5 इयर्स असतं. या दोघांचं पण प्रिन्सिपल सेम ॲज OCPs, स्टेरॉइडल OCPsचं, बट फॉर लॉंगर इफेक्टिव्ह पिरियडसाठी आहे. नंतर इम्प्लांट जे आहेत त्याच्यामध्ये सिलिकॉन ट्यूब्स वापरले जातात. ह्याच्यामध्ये पण इस्ट्रोजन प्लस प्रोजेस्टेरॉन आणि नुसतं ओनली प्रोजेस्टेरॉन असं 2 व्हॅरिएशन्स आहेत. मग आता हे जे इंजेक्टेबल आहेत ते डिपो प्रोवेरा, हे जे 3 एक्झाम्पल आहेत. 3 महिन्यासाठी 100 mg DHPA वापरतात, 2 महिन्यासाठी 200 mg नेट EN वापरतात आणि 6 महिन्यांसाठी 3 mg DHPA वापरतात. हे इंजेक्शन्स होते. आता इम्प्लांट्स म्हणजे नॉरप्लांट कंटेन्स 6 कॅप्सूल्स ऑफ LNG लिव्हनॉर्जेस्ट्रल आणि इम्प्लॅनर 3 कीटो डेसोजेस्ट्रल म्हणजेच प्रोजेस्टिन असतं. 3 कीटो डेसोजेस्ट्रल प्रोजेस्टिन हे 3 वर्षासाठी असतं. IUDs किंवा IUCDs, इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस, कॉन्ट्रासेप्टिव्ह, दे आर इन्सर्टेड बाय डॉक्टर्स किंवा एक्सपिरियन्स्ड नर्सेस अँड दे आर नॉट युजर फ्रेंडली इन युटेरस थ्रू सर्विक्स किंवा वजायना. हे जे 3 जनरेशन्स होते, हे तिन्ही जनरेशन मोस्ट वाईडली ॲक्सेप्टेड कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड इन इंडिया आहेत. पहिली जनरेशन नॉन मेडिकेटेड IUDs, दुसरी कॉपर रिलीजिंग IUD आणि तिसरी हॉर्मोन रिलीजिंग IUD. पहिल्यांदा नॉन मेडिकेटेड IUD, यांचं एक्झाम्पल आहे लिपिझुलूप. ह्याच्यामध्ये अर्ली मायग्रेशन ऑफ फर्टिलायझर्ड एग होत होतं आणि स्पर्मिसायडल इफेक्ट्स पण होते. फॅगोसायटॉसिस ऑफ स्पर्म्स होतं ते पण इन्क्रीज होत होतं. नंतर कॉपर रिलीजिंग IUDs आहेत, त्याचे एक्झाम्पल्स आहेत कॉपर 7, कॉपर T आणि मल्टीलोड 375. इट डिक्रीज द स्पर्म मोर्टॅलिटी अँड फर्टिलायझिंग कॅपॅसिटी ड्यू टू कॉपर आयन्स. आणि तिसरं होतं जनरेशन हॉर्मोन रिलीजिंग. ह्याचे एक्झाम्पल आहेत प्रोजेस्टासर्ट आणि लिव्होनॉर्जेस्ट्रल 20 म्हणजेच LNG-20. इट मेक्स सर्विक्स होस्टाईल फॉर स्पर्म्स अँड मेक्स युटेरस अनफेवरेबल फॉर इम्प्लांटेशन. म्हणजेच हॉर्मोन रिलीजिंग IUDचं देर इज नो कंट्रोल ऑन ओव्ह्युलेशन. आता शेवटी एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन्स. LNG-20 हाय डोस किंवा अनवॉन्टेड 72 किंवा IPIL किंवा मॉर्निंग आफ्टर पिल हे ते एकाचीच नाव आहेत. ह्यांना 72 तासाच्या आत जर घेतलं तर ते एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन आहे. आणि दुसरं एक्झाम्पल प्रोजेस्ट्रोजन इस्ट्रोजन कॉम्बिनेशन फॉर ऑर IUDs विदिन 72 hours ऑफ क्वायटस आर एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन्स टू अवॉइड पॉसिबल प्रेग्नेन्सी इन केस ऑफ रेप, कॅज्युअल अनप्रोटेक्टेड सेक्स आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. इट प्रिव्हेंट ओव्ह्युलेशन आणि प्रिव्हेंट फर्टिलायझेशन. नंतर पॉसिबल इल इफेक्ट्स ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आर नॉझिया, ॲबडॉमिनल पेन, ब्रेकडाऊन थ्रू ब्लिडिंग, इरेग्युलर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग आणि ब्रेस्ट कॅन्सर. आता MTPs म्हणजेच मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी. इंटेन्शनल किंवा वॉलेंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी बिफोर फुल टर्म इज कॉल्ड अ मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी म्हणजेच MTP. नियरली 45 to 50 millions MTPs per year are done across all over world. It accounts 1/5 of total pregnancies in year. Though MTPs are not used for population control, it has significant role in containment of population because 1/5 of pregnancies are medically terminated. Indian government legalized MTP in 1971 with strict conditions to avoid misuses. Restrictions are put to check इलिगल फिमेल फिटिसाइड्स. आता हे MTP का बरं केलं जातं? पहिल्यांदा अनवॉन्टेड प्रेग्नेन्सीसाठी म्हणजे 2 चाइल्ड झाल्यानंतर, नंतर फेल्युअर ऑफ कॉन्ट्रासेप्शन्स असेल,
तिसरं रेप असू शकतं आणि चौथं कारण हार्मफुल और इवन फॅटल आयदर फॉर मदर और फिटस और बोथ. MTPs आर सेफ बिफोर फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे 12 वीक ऑफ प्रेग्नन्सीच्या अगोदर, आणि सेकंड ट्रायमिस्टर MTP आर रिस्की. MTPs कॅन बी डन ओनली बिफोर 24 वीक्स. नंतर पुढं अमेंडमेंट ॲक्ट 2017 आला होता टू रिड्यूस द इलिगल अबॉर्शन्स अँड कॉन्सिक्वेंट मॅटर्नल मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी म्हणजे विकृती. अकॉर्डिंग टू दिस ॲक्ट, इफ MTP हॅव टू बी डन विदिन 12 वीक्स जर आहेत तर एक RMPचे ॲडवाईस गरजेची आहे, आणि प्रेग्नन्सी इज बिटवीन 12 वीक टू 24 वीक्स 2 RMPचे ओपिनियन गरजेचे आहे. RMP म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. Majority of MTPs are performed illegally by unqualified quacks which are not only unsafe but also dangerous, आणि हेच टाळण्यासाठी अमेंडमेंट ॲक्ट 2017 काढलं होतं. MTPsमध्ये मिझोप्रोस्टल म्हणजेच प्रोस्टाग्लँडिज आणि माइफप्रिस्टोन म्हणजेच अँटीप्रोजेस्टेरॉन यांना यूज केलं जातं. या चॅप्टरचं नेक्स्ट सेशन सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स म्हणजेच STI, त्यालाच रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स RTIs किंवा वेनरल डिझिजेस VDs असं पण म्हणतात. इन्फेक्शन्स और डिझिजेस विच आर ट्रान्समिटेड थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड STIs. याच्यामध्ये HIV इन्फेक्शन इज मोस्ट डेंजरस. इनक्युरेबल STIs 3 आहेत: एड्स, हेपॅटायटिस B आणि जेनायटल हर्पेज. इट इज कॉमन इन रिप्रोडक्टिव्हली ॲक्टिव्ह एज 15 ते 24 वर्ष. अँड अर्ली सिम्पटम्स आर इचिंग इन जेनायटल एरियाज, माइल्ड पेन, स्वेलिंग, फ्लुइड डिस्चार्ज वगैरे. आणि ह्यांना जर इग्नोर केलं तर लेफ्ट कॉम्प्लिकेशन्स काय होतात? पेल्विक इन्फ्लमेटरी डिझिजेस म्हणजेच PID. लेट कॉम्प्लिकेशनसाठी ट्रिक आहे, प्लीज इन्व्हेस्ट इनफ मनी इन STD कॉशन. प्लीज वरनं पेल्विक इन्फ्लमेटरी डिझिजेस PIDs. इन्व्हेस्ट पासून इनफर्टिलिटी. इनफ वरनं एक्टॉपिक प्रेग्नन्सी. मनी इन STD ह्याच्यानुसार ॲबॉर्शन आणि स्टिल बर्थ. आणि कॉशनपासून कॅन्सर्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. Absence or less significant symptoms in early stages of infection and social stigma attached to STI deter the infected person from going timely detection and proper treatment, which lead to late complications. हे अवॉइड करण्यासाठी STIs अवॉइड करण्यासाठी 3 रस्ते सांगितले. अवॉइड सेक्स विथ अननोन पार्टनर्स किंवा मल्टिपल पार्टनर्स. ऑलवेज ट्राय टू यूज कॉन्डम्स ड्युरिंग क्वाइटस. In case of doubt, one should go to qualified doctor for early detection. Hepatitis B and HIV can also be transmitted by 3 पद्धतीने: शेअरिंग ऑफ इन्फेक्टेड निडल्स, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स वगैरे वगैरे, ट्रान्सफ्युजन ऑफ ब्लड, आणि फ्रॉम मदर टू फिटस. आता हे जे विनरल डिझीज आहेत आपल्या NCERTमध्ये 9 दिलेत. त्यापैकी 4 बॅक्टेरियल आहेत, 4 व्हायरल आहेत आणि 1 प्रोटोझोअल आहे, फ्लॅजिलेटेड प्रोटोझोअल. पहिल्यांदा बॅक्टेरियल बघू. भिश्वा इज चार्मिंग, कॉन्फिडंट, सिम्पल अँड गॉर्गियस. भिश्वा म्हणजे बॅक्टेरियल. चार्मिंगवरून क्लायमायडियासिस, त्याचं बॅक्टेरिया क्लायमायडिया ट्रॅकोमॅटिस. नंतर कॉन्फिडंटपासून कॅनक्रॉइड, याच्यामध्ये ग्राम निगेटिव्ह हिमोफिलस ड्युक्री असतं. नंतर सिम्पलवरनं सिम्पलेस ट्रिपोनेमा पॅलिडम. आणि गॉर्गियसपासून गोरोनिया, निजेरिया गोरोनी. हे 4 बॅक्टेरियल झाले: गोरोनिया, क्लायमॅडियासिस, सिम्फिलिस आणि कॅनक्रॉइड. आता व्हायरल डिझिजेस ते पण 4 आहेत. त्यासाठी ट्रिक: वरद इज हेल्दी, वेल्दी, हँडसम बट हंग्री. वरदवरून व्हायरल. मग आता व्हायरल नंतर हेल्दी म्हणजे हेपॅटायटिस B व्हायरस HBV. नंतर वेल्दी पासून जेनायटल वॉर्ड्स, ह्याचं व्हायरस आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. दुसरं हँडसम
हँडसम म्हणजे HIV एड्स इन्फेक्शन. आणि हंगरीपासून जेनायटल हर्पेज, हे हर्पेज सिम्प्लेक्स व्हायरस HSV. आणि 90 डिजीज फ्लॅजिलेटेड प्रोटोझोअलपासून होणारं ट्रायकोमोनियासिस, हे जे ट्रायकोमोनॉस वजनॅलिस. NCERTच्या बाहेरच मॉड्यूलमध्ये एक्स्ट्राची माहिती सांगितली आहे या डिझिजेसबद्दल. पहिल्यांदा बॅक्टेरियल डिझिजेस चारीच्या चारी आहेत. क्लायमायडियासिस, हे इन मेल्स युरेथ्रायटिस होतं आणि इन फिमेल्स सर्व्हिसायटिस होतं. इट मे बी पास्ड टू चाइल्ड, त्यामुळे इन्फेक्शन टू आईज होऊ शकतं. त्यामुळे ट्रीटमेंट करण्यासाठी ॲडमिरेशन ऑफ टेट्रासायक्लिन ऑर डॉक्सिसायक्लिन. दुसरा बॅक्टेरियल आहे गोरोनिया, त्याला क्लॅप असं पण म्हणतात. सोर्स ऑफ ट्रान्समिशन इज डिस्चार्ज ऑफ इन्फेक्टेड म्युकस मेम्ब्रेन. त्यामुळे साईट्स रिलेटेड टू सेक्शुअल कॉन्टॅक्टवरून वेगवेगळ्या ठिकाणी इन्फेक्शन होऊ शकतं. जर ओरल सेक्स असेल तर माउथ किंवा थ्रोट रिजनमध्ये गोरोनिया होतं, आणि जेनायटल असेल तर वजायनल एरियामध्ये गोरोनिया होतं. इफ पास्ड टू न्यूबॉर्न, आईजला इन्फेक्शन होतं आणि मे ब्लाइंड, त्यामुळे ट्रीटमेंट विथ 1% AgNO3 सोल्युशन केलं जातं. पुढचं बॅक्टेरियल आहे कॅनक्रॉइड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामुळं कॉज होतं. त्याचं नाव आहे हिमोफिलस ड्युक्री. इनिशियल लेशन ॲट द साईट ऑफ इनोक्युलेशन ब्रेक्स डाऊन टू फॉर्म पेनफुल सॉफ्ट अल्सर विथ नेक्रोटिक बेस. पुढचं बॅक्टेरियल आहे सिम्फिलिस, हे सेक्शुअल कॉन्टॅक्ट ऑर एक्सचेंज ऑफ ब्लड किंवा मदर टू फिटस पास करतं. ह्याच्यामध्ये 3 स्टेजेस असतात. प्रायमरी स्टेजमध्ये पेनलेस ओपन सोअर असतात, त्यांना कॅनक्रे म्हणतात. ते तयार होतात आणि ते 5 आठवड्याच्या आत हील करतात. नंतर 6 ते 24 वीक्स लेटर सेकंडरी स्टेज येतं. त्याच्यामध्ये स्किन रॅश, फिवर, ॲचेस इन जॉईंट्स आणि मसल अशर हे सगळं होतं. आणि हे जे सिम्टम्स आहेत ते डिसअपिअर विदिन 4 to 12 वीक्स. नंतर ह्याचं थर्ड स्टेज 20 वर्षानंतर येतं. ह्याच्यामध्ये पूर्ण ऑर्गन्सला इन्व्हेड करून टाकतं हे इन्फेक्शन. थर्ड स्टेजमध्ये ऑर्गन डिजनरेशन होतं. आता पुढं 3 व्हायरल डिझिजेसबद्दल माहिती आहे. पहिल्यांदा एड्स, मेल टू फिमेल किंवा मेल टू मेल पण पास होतं. मेल टू फिमेलसाठी वजनल, ॲनल, ओरल इंटरकोर्स असतं. मेल टू मेलमध्ये ॲनल किंवा ओरल इंटरकोर्सनी जातं. ह्याचं मेन रिझन आहे ब्लड एक्सचेंज, मेनली अटॅक ऑन हेल्पर T cells अँड डिक्लाइन देअर नंबर ड्यू टू डेथ ऑफ इन्फेक्टेड सेल्स. त्यामुळं आपली पूर्ण इम्युन सिस्टीम ठप्प होती. पुढचं व्हायरल डिझीज आहे जेनायटल हर्पेज. हर्पेज जे आहे ते 2 प्रकारचं असू शकतं, ओरल किंवा जेनायटल. ओरलसाठी HSV ह्युमन सिम्प्लेक्स व्हायरस 1 कॉज करतं आणि जेनायटल HSV2 कॉज करतं. HSV1 इन्फेक्शन म्हणजेच ओरल हर्पेजमध्ये कोल्ड सोर्स ऑन माउथ अँड लिप्स असतात. आणि जेनायटल हर्पेज म्हणजे HSV2 वाले इन्फेक्शनमध्ये पेनफुल जेनायटल ब्लिस्टर्स ऑन प्रिपाऊस, ग्लान्स पेनिस आणि पेनाइल शाफ्ट असतं. ब्लिस्टर्स डिसअपिअर अँड रिअपिअर्स इन मोस्ट ऑफ पेशंट्स. पुढं प्लाझ्मोडियल इन्फेक्शन, ट्रायकोमोनियासिस, इन्फ्लमेशन ऑफ म्युकस लेअर किंवा मेम्ब्रेन, हे वजायना किंवा युरेथ्रामध्ये होऊ शकतं. या चॅप्टरचा लास्ट पार्ट, इनफर्टिलिटी. इनएबिलिटी टू कन्सीव्ह इवन आफ्टर 2 years ऑफ अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कोहॅबिटॅट इज कॉल्ड इनफर्टिलिटी. हे जे रिझन्स 5 असू शकतात: फिजिकल, कंजेनायटल, मेंटल स्ट्रेस किंवा फिजिओलॉजिकल, इम्युनॉलॉजिकल आणि ड्रग्ज. In India, often female is blamed for the couple being childless, but more often than not, the problem lies in male partner. Special health care units, infertility clinics could help in diagnosis and corrective treatment.
स्पेशल टेक्निक्स कॉमनली नोन ॲज असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. असिस्टेड ह्यालाच आर्ट म्हणतात. इमोशनल रिलिजियस अँड सोशल फॅक्टर्स आर डिटरंट्स इन adoption of these methods. Our laws permit legal adoption and it is as yet one of the best method for couples looking for parenthood. Though options are many, all these techniques requires extremely high precision handling by specialized professionals and expensive instruments. So facilities are presently available only in few centers in our country. Obviously the benefits is affordable to only a limited number of people. आता असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये काय काय येतं ते बघू. जर मेल हॅज व्हेरी लो स्पर्म काउंट किंवा अनेबल टू इन्सेमिनेट फिमेल तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन AI यूज केलं जातं. मेल पार्टनर अनेबल टू इन्सेमिनेट फिमेल किंवा व्हेरी लो स्पर्म काउंट, हजबंड सीमन इंट्रोड्युस्ड इन वजायना किंवा युटेरस. जर युटेरसमध्ये केलं तर त्याला स्पेशल नाव आहे इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन IUI. याच्यामध्ये फर्टिलायझेशन आहे ते बॉडीच्या आतमध्ये होतं म्हणून ह्याला इन विवो म्हणतात. जर फिमेलकडून ओवमच तयार होत नसेल तर त्यावेळेस काय केलं जातं, पण ती फिमेल जी आहे ती सुटेबल एन्व्हायरमेंट आहे फॉर फर्टिलायझेशन अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. तर ओवन फ्रॉम हेल्दी डोनर इज इंट्रोड्युस्ड इंटू फॅलोपियन ट्यूब ऑफ फिमेल आणि ह्याच्यामध्ये फर्टिलायझेशन इनसाइड बॉडी होतं म्हणून ह्याला इन विवो म्हणतात. ह्याचं नाव आहे गॅमिट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, गिफ्ट गॅमिट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. पुढचे दोन मेथड्स आहेत ते इन विट्रो आहेत, म्हणजे लॅबमध्ये केले जाणारे. पहिला आहे इन विट्रो फर्टिलायझेशन आणि त्यात फॉलोड बाय एम्ब्रिओ ट्रान्सफर, ऑल्सो कॉल्ड टेस्ट ट्यूब बेबी. ओवा फ्रॉम वाईफ किंवा डोनर अँड सीमेन फ्रॉम मेल इज टेकन. फर्टिलायझेशन इन लॅब वेअर सिम्युलेटेड कंडिशन्स ॲज इन बॉडी. झायगोट फॉर्मड इन लॅब म्हणजेच आउटसाइड बॉडी. आता हे जे एम्ब्रिओ ट्रान्सफर आहे ते दोन पद्धतीने करू शकतो. जेव्हा झायगोट किंवा एम्ब्रिओ इज अर्ली स्टेजेस बिफोर 8 ब्लास्टोमियर्स जर असेल तर फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर करतात. ह्याला झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर म्हणजे झिफ्ट असं म्हणतात. आणि एम्ब्रिओ जर 8 ब्लास्टोमियरपेक्षा जास्त असेल तर इंटू युटेरस ट्रान्सफर करतात. ह्याला इंट्रा युटेराइन ट्रान्सफर IUT असं म्हणतात. चौथा आहे इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, ह्याला ISSI आणि फॉलोड बाय ET. Sperm is directly injected into cytoplasm of ovum to form embryo in lab आणि हे इन विट्रो आहे.